पण ना रेवा. एक्सक्यूज, तुम्ही अनय सरनोबत का? हो. ओ गॉड, आलब बेलाप. माझं नाव संजय डाकोळे. माझा मुंबईत प्रॉपर्टी बिझनेस आहे. तुमचे आजोबा अण्णासाहेब आणि माझ्या वडिलांचे खूप चांगले संबंध होते. माझ्या वडिलांनी त्यांचा पहिला व्यवहार अण्णासाहेबांसोबत केला होता. काय सांगू, तेव्हापासून त्यांचे नशीबच उघडले. अरे वा. मी आत्ताच या बिझनेसमध्ये उतरलो. म्हणावा तेवढा जम बसत नाहीये. मला वाटतं देवानेच तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. म्हणजे मला कळलं नाही. तुम्ही माझ्याकडे असलेल्या जमिनी पहा. मी इथे कामासाठी नाही आलोय. काम म्हणून नको, मला मदत म्हणून. अनय, अनय, एवढं म्हणताय ते तर जाऊन ये ना. अगं पण रेवा, आपल्याला घरी जायचं ना. अनय, एक तर तुला चांगलं माहितीये, तू घरी आलास की बाबा तुझ्यासमोर काहीच बोलायला तयार होत नाही. आणि एकदा मी वरदाला भेटले ना की आमच्या दोघींच्या वेगळ्याच गप्पा होतात. तू कंटाळशील तिथे. त्यापेक्षा यांच्यासोबत जा आणि नंतर ये आमच्या गप्पा झाल्या. आणि त्यांना जर मदतीची गरज आहे तर अशा वेळेला मदत नको का करायला? जा. ठीक आहे, पण फक्त तू म्हणतेस म्हणून ना. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. चला सर. अनय, तुम्हाला किती वेळ लागेल साधारण? म्हणजे 2-3 तास लागतील ना? हो मॅडम. बरं, तुमचं झालं की मला फोन कर, मी वाट बघते. ठीक आहे, बाय. चला. बाप्पा, वाचवलंस. नाही तर आज काय करणार होते मी, काय माहित. आता वेळ घालवायला नको. पटापट गोष्टी हातावेगळ्या करायला हव्यात. वेळ खूपच कमी आहे. रिक्षा, 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 रिक्षा. रिक्षा, रिक्षा. हो मॅडम, रिक्षा पाहिजे काय? हो, जुहूला जायचंय. बसा की मग, रिक्षा खालीच आहे आपली, खास तुमच्यासाठी. हा असा का बोलतोय? याच्या मनात काही वेगळं तर नसेल? आजकाल घडणाऱ्या घटना पाहता. नाही पण भर दिवसा कोणी असं नाही. आणि तसंही मला खूप उशीर होतोय. वेळेत कामं संपायची असतील तर ह्याची मदत घ्यावीच लागेल. हो मॅडम, कसला विचार करताय? बसा की. कामावर जायला उशीर झाला. एक्सक्यूज मी, प्लीज जरा गाणं बंद करता का? हो मॅडम, गॅसशिवाय जशी रिक्षा चालत नाही ना, तसं आपल्या गाण्याशिवाय चालत नाही काय? अहो किती फास्ट चालवताय तुम्ही, जरा हळू चालवा ना गाडी. अहो हळूच चालवतोय गाडी, रस्ते खराब आहे, त्याला आपण काय करणार? तुम्ही कुठच्या रस्त्यावर आणलंय? मी तुम्हाला सांगितलं तर मला जुहूला जायचंय. हो तुम्हाला बरोबर नेणार, तुम्ही आरामात बसा. अहो पण मी तुम्हाला सांगितलंय ना मला जुहूला जायचंय. हे कुठे आणलंय तुम्ही? हो तुम्ही आरामात बसा मॅडम, तुम्हाला बरोबर पोहोचवणार मी. तुम्हाला पोहोचवायचं तर आपलं काम आहे, आणि आपल्याला माहिती आहे तुम्ही मुंबईच्या नाही आहेत ते. काय? गाडी थांबवा. आता काय झालं? तुम्ही काय म्हणालात आता? तुम्हाला कसं माहिती मी मुंबईची नाहीये? कोणी पाठवलंय तुम्हाला? हे बघा, आपल्याला कोणी पाठवलेलं नाही. मग तुम्ही असं का म्हणालात की तुम्हाला माहितीये मी मुंबईची नाहीये? पर्स बघा तुमची, दरवाजाकडे ठेवलेत ना. मुंबईची माणसं अशी सामान दरवाजाकडे नाही ठेवत, पळत्या गाडीतनं चोर लंपास करतात. मॅडम तुम्हाला काय वाटलं? नाही, काही नाही. चला तुम्ही,
बरं बरं. आलं का? किती झाले? 170 झाले मॅडम. मॅडम सुटे नाहीये. असू दे. फायनली पोचले. आता तिचं आपल्या घरात येण्याचं कारण मला नक्कीच कळेल. रोमिला, खरंच खूप त्रास पडतो जी तुम्हाला. कामाचे डोंगर उपसताय ना. नोकर चाकरी नाहीयेत घरात. या वाड्याच्या नवीन थोरल्या सुनबाई आहात तुम्ही. धाकट्या सुनबाई बाहेर गेल्या आहेत म्हणून जबाबदारी पडली तर पळ काढायला बघताय. नाही आऊसाहेब, ते काही सांगू नका. आणि असं काय काम असतं जी तुम्हाला? घरात नोकर चाकर आहेत, राबायला माणसं आहेत, फक्त जातीनं लक्ष देऊन सारं करून घ्यायचं असं त्यांच्याकडून. तेही जमत नाही तुम्हाला. इतके दिवस रेवा सगळं एक हाती सांभाळत होत्या. त्यांनी कधी तक्रार नाही केली आणि 4 दिवस तुमच्या अंगावर जबाबदारी पडली तर त्यातून पळ काढायला बघताय. अवडंबर माजवताय. पण बिण काही नाही. तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. संक्रांत तोंडावर आहे. भोगीची तयारी करायची आहे. रोमिला, तुमचं या वाड्यात स्थान आहे त्याचा मान ठेवून वागायला शिका. समजलं? निघा इथून. कुल्लू, हे कसं शक्य आहे? मला याच वेळी बोलवलं होतं त्यांनी. मग गेले कुठे अवनीचे बाबा? वेळ हातातून निघून चाललाय. अनय येण्याच्या आत मला काहीतरी माहिती काढून इथून जायला हवं. पण माहिती मिळणार कशी? हा, शेजारी विचारून पाहते. कोण तुम्ही आणि कोण पाहिजे? मी रेवा. इथे 521 मध्ये जे राहतात ना, मला त्यांना भेटायचंय. ते घरात नाही आहेत का? टाळं आहे म्हणजे ते घरी नसणारच. पण कुठे असतील ते? बाप गेला असेल मंदिरात आणि मुलगा गेला असेल हुंदडायला. बाबा कधी येतील? सकाळी गेलेत म्हणजे काय दुपारपर्यंत काय येऊ शकत नाही. बापरे, मग माझं काम कसं होणार आता? कारण माझ्याकडे तसाही फार वेळ नाहीये. अनय यायच्यात मी हे कसं? काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. आणि कुठून आली आहेस? मी शिपुरापुरून. अय्या, शिवपुरापुरातून आलीस तू? ते भैरवनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे तिकडून? हो, तिथूनच. ऍक्च्युली मला अवनीबद्दल माहिती हवी होती. तुम्ही प्लीज थोडीशी माहिती देऊ शकता मला? मला अवनीबद्दल काही माहिती नाही. तू तिच्या वडिलांनाच विचार. प्लीज काहीतरी माहिती द्या ना मला. मी खूप लांबून आली हो. माझी भाजी गरपते आणि नको ते चौकशा करायला वेळ नाही माझ्याकडे. तू त्यांच्या वडिलांनाच विचार ना तिच्याबद्दल. हो प्लीज. प्लीज दार उघडा.
सांगितलं कोणी होतं हा चोंबडेपणा करायला? अगं रेवा नाहीये म्हणून कधी नव्हे ते काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली तुला, आणि तू सुट्ट्या मागतेस, ते सुद्धा आऊसाहेबांकडे जाऊन. अगं बाई, मला एकदा विचारायचं तरी होतंच, पण नाही, तुझा कुणाही पेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ना. मग मी काय वायफळ मागत नव्हते. अनय आणि रेवाच्या हातात सत्ता आहे तर ते विचारून फिरायला जाऊ शकतात, आणि आपल्या हातात सत्ता नाही तर विचारूनही आपल्याला परवानगी मिळू शकत नाही. दिस इज नॉट फेअर. आपल्या बरोबर काय होतंय हे तुम्हा सगळ्यांना कळत नाहीये का? आपण नावामागे राजे लावायचं, पण या लोकांची चाकरी करायची. उपयोग काय अशा राजेपणाचा? रोमेला, तू तुझी हद्द पार करतेस. यापुढे एक अक्षरही बोलू नकोस. जा तुझ्या रूम मध्ये, जा जा. आज जरा जास्तच तोल गेला नाही रोमेलाचा? तुमच्या येण्याचीही दखल नाही घेतली तिने. होय, पण पहिल्यांदाच खरं बोललेत त्या. हा सगळा वाडा अनय आणि रेवाचा झालाय. आपण फक्त वयाने मोठे म्हणून मान मिळतोय आपल्याला, बाकी काडीचीही किंमत नाहीये. म्हणजे हे कळतंय तर आता. अजूनही काहीच करणार नाही आहात का तुम्ही? आता तरी काही करा. आता आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे. वेळ आली आहे. हे बघ, तुला अवनीबद्दल माहिती हवी होती म्हणून मी तुला भेटायला तयार झालो, पण आता मी तुझ्याबरोबर अवनी संदर्भात काहीही बोलणार नाहीये. मी बोलणारच नव्हते, पण तुम्हीच विषय काढलात म्हणून मी. हे बघ काका प्लीज, अवनीमुळे मी खूप अडचणीत आहे. माझा संसार संकटात सापडलाय. माझ्या घरच्यांनाही खूप त्रास होतोय तिच्यामुळे, पण ती अशी का वागते हेच मला कळत नाहीये. या सगळ्या मागे तिचा नेमका काय हेतू आहे? बस बस, माझ्या मुलीच्या विरोधात मी एकही शब्द खपवून घेणार नाही. माझ्या मुलीवर मी असले संस्कार केलेले नाही आहेत, आणि लक्षात ठेव, तिला माझ्या एवढं चांगलं कुणीही ओळखू शकत नाही. तेव्हा माझ्या मुलीबद्दल बोलताना विचार करून बोल. नाही, मला कळतंय तुम्हाला किती त्रास होत असेल, पण खरंच ती खूप विचित्र वागते. ती असं का करते हेच कळत नाहीये. ह्या सगळ्या मागे तिचा नक्कीच काहीतरी उद्देश आहे, आणि त्यासाठी तिचा भूतकाळ कळणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. हे बघ, मी तुला आधीही सांगितलंय, अवनीबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतेस. अहो पण काका. या आता. तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, पण मी तुमच्या मुलीसारखीच आहे. या सगळ्या प्रकारात जर तुमची मला मदत झाली तर ती मदत माझ्यासाठी खूप मोलाची असेल. हे माझं कार्ड, यात माझा पत्ता आणि नंबर आहे. मी तुमच्या फोनची वाट पाहीन. येते.
आय एम सो सॉरी अनय, मी तुला डिस्टर्ब करते. अगं नाही, इट्स ओके. नाही अरे, म्हणजे कामच तसं होतं म्हणून करावा लागला फोन मला. अवनी, अगं एवढं अपराधी वाटायचं काय कारण आहे? तुम्हाला कधी फोन करू शकतेस अँड यू नो दॅट. अरे तसं नाही रे, म्हणजे तुम्ही तिथे रिलॅक्स व्हायला गेलायत आणि मी आपलं माझं कामाचं काहीतरी बडबड. काही काळजी करू नकोस, तसंही मी कामच करतोय आता. काय? अगं हो, इथे काही प्रॉपर्टीच्या डील्स बघितल्या मी, म्हटलं जाऊन बघून येऊया. पण तू तिथे जाऊन कामच करतोयस? नाही म्हणजे रेवा शिव्या घालत असेल तुला. अगं ती आहे कुठे माझ्या बरोबर? म्हणजे ती पुढे गेली आहे. रेवा तुला एकटीला कामाला लावून निघून गेली? नाही म्हणजे इथे काम करत असताना ती तुला नको नको म्हणते आणि इथून एवढ्या लांब घेऊन गेली आणि तरी कामाला लावलं? अगं ती तिच्या बहिणीला भेटायला गेली आहे, तिच्या घरी. नक्की का? नाही म्हणजे मुंबईला राहणारी होती ती. तिच्या ओळखीचे बरेच लोक असतील ना तिथे. अवनी, काय बोलतेस तू? अरे मुंबई आहे ती आणि मुंबईची हवा वेगळी असते. आपल्या इथे शिपुरापुरासारखं नाहीये. आणि रेवाला मुंबईची हवा लागली नाही ना, नाहीतर उगाच ती तुझ्या हातूनही निसटायची. हा अवनी, काय बोलतेस तू? रेवा तशी नाहीये. अरे किती पॉझिटिव्ह होतोस. मी आपली मस्करी करत होते. एवढं सिरियस का होतोयस? बरं आणि चुकून तिच्या बहिणीला वगैरे फोन करू नकोस. हा एनिवेज तुम्ही एन्जॉय करा. ओके बाय. हो अवनी, मला माहिती आहे तिचं मुंबईत असणं तुझ्यासाठी किती धोकादायक येते. काळजी करू नकोस, बाबांना मी कोंडून ठेवलंय आणि जरी ती आली ना तरी तिला दाराला लागलेलं कुलूपच दिसेल. अवनी, थोड्या वेळात कॉल करतो. बाय बाय. मी तुमच्या मुलीसारखीच आहे. हे माझं कार्ड, यात माझा पत्ता आणि नंबर आहे. काय चाललंय तुमचं? कुठे काय चाललंय? दार बंद ठेवा असं सांगितलं होतं ना तुम्हाला, मग दार उघडायची गरज काय होती? स्वप्नील, मला घरात कोंडून मारायचं ठरवलंयस का तू? एक दिवस घरात राहिला तर काही बिघडत नाही. बरं मला सांगा, ती आली होती इथे? कोण? तीच चिपरापूरहून फोन करणारी आली होती का? नाही, इथे कुणीही आलेलं नाही. खरं बोलताय ना का उगाच? स्वप्नील, स्वतःच्या वडिलांवर संशय घेणं थांबव आता. इथे कुणीही आलेलं नाहीये आणि जर आलं असतं तर मी काय सांगणार होतो त्याला? आणि तू जे करून ठेवलंयस ते मी कितीही कोकललो तरी बदलणार आहे थोडंच. स्वप्नील, पुन्हा सांगतोय, माझं ऐक तू. हो, कुठे होतेस तू?